नाही, आजची जी बैठक होती ते येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या संदर्भातला एक अहवाल आम्ही दिला होता. त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी कोण इच्छुक उमेदवार आहेत, कोण संभाव्य उमेदवार असू शकतात याची चर्चा करण्यासाठी आज निवडक पदाधिकाऱ्यांना सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलेलं. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि लवकरच ते त्याच्यावर निर्णय घेतील. तर आपण जर पाहिलं तर अनेक इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची यादी जी आहे ती अजून अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. त्यांना काही सूचना देण्यात आलेल्या असतील कामाला लागण्याच्या? नाही, निवडणुकीच्या संदर्भात बैठक होती. नेमकी काय बैठक झाली, काय चर्चा झाली हे मला ऑन कॅमेरा काही सांगता येणार नाही. सर, एकूणच पाहिजे झालं तर मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा तिचा फोन आला आहे. माहीत नाही मला. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना 30 दिवसावरती दसरा मेळाव्याची परवानगी मिळालेली आहे. दरवर्षी बघत होतो की मेळाव्याच्या परवानगी दरवर्षी त्यांचा होतोच ना दसऱ्याला मेळावा. नवीन काय ते? आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामार्फत एक विधानसभेच्या अनुषंगाने एक गीत प्रसारित करण्यात आलं आहे. गोंधळ गीत आहे, ते गोंधळ आहे. अहो, प्रत्येकजण निवडणुकीची तयारी करत असतं. आता त्यांनी निवडणुकीची तयारी करत, मी काय बोलणार त्याच्यावर? म्हणजे काय एक्सपेक्टेड काय आहे तुम्हाला ते तर सांगा. त्यांनी गीत तयार केलं तर मग मी काय करायचं? मी नाचायचं का त्या गीतावर? नाही ना. सर, बदलापूरमधील शाळेतल्या ट्रस्टीला आता देखील पोलिसांनी अटक केली आहे. मला असं वाटतं जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करणं गरजेचंच आहे आणि उशिरा का होईना पण ती अटक झाली आहे. मला असं वाटतं त्यांच्यावर जे दोषी असतील त्यांच्यावर कडकात कडक बदलापूर प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. देशपांडेजी, विधानसभेच्या दृष्टिकोनातून ज्या बैठका होत आहेत, काही निकष ठरवण्यात आले आहेत का एकंदरीत उमेदवारीच्या संदर्भात? मला असं वाटतं त्याचा सर्वस्वी निर्णय राजसाहेब घेतील. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. साहेबांकडे यादी आहे. एकेका जागेवर 2-2, 3-3 किंवा त्याच्यापेक्षा अधिक इच्छुक आहेत. त्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतील. सर, वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सहकार्य ॲक्टिव्ह झालेले आहात. तुमची अधिकृत घोषणा कधी होणार आहे उमेदवारीच्या संदर्भात? मी वरळी विधानसभेतनं लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. जर सन्माननीय राजसाहेबांनी मला दिली निश्चितपणे लढवीन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.